हे गाठीचार्ज होऊ नये, पण या संदर्भात सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये योग्य समर्पक असा विचार करतील. संवादातून समाधानाकडे गेलं पाहिजे. शेवटी महाराष्ट्राची जनता आहे. महाराष्ट्राच्या जनतेसोबत आपला सन्मानजनक व्यवहार पोलिसांनी करावा आणि जे आंदोलन करते आहे त्यांनी सुद्धा त्यांचाच महाराष्ट्र आहे. आपण अशी आक्रमक भूमिका न घेता योग्य मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आपण हे मुद्दे मांडले पाहिजे. सुदैवाने आम्ही विदर्भात राहतो. साधारणतः 1930 ते 1948 महात्मा गांधींचा या पावनभूमीला वर्धेतून त्यांनी अहिंसेचा मंत्र दिला होता. विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीमध्ये दीक्षा दिली. संविधानाचे शिल्पकार होते आणि म्हणून संविधानाचा सन्मान होईल त्याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे. पण ज्या पद्धतीने हे आक्रमक रूप त्या तरुणांनी धारण केलंय, काही राजकीय तुम्हाला हे वाटतंय का? नाही, राजकीय काही असेल असं तर मला वाटत नाही. कारण त्या तरुणांना याची जाणीव नक्कीच आहे की खूप जास्त आक्रमक झालो होत तर कारण नसताना पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये त्यांच्या भविष्यासाठी काही अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून मला याच्यात दूरपर्यंत काहीही राजकारण वाटत नाही. पण एक खरं आहे, सळसळत्या रक्ताचे धडकत्या हृदयाचे हे तरुण बंधू भगिनी आहे. त्यांना आपल्या भविष्याबद्दल आग्रही भूमिका मांडावी असं वाटणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही. मीही जेव्हा तरुण होतो तेव्हा मी गाठ्या खात आंदोलनं केली या भारतीय जनता पार्टीची. आता ठीक आहे, आता वय झालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.